प्रियदर्शी छत्रपती सम्राट अशोक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किंवा अभिवादन आणि आजच्या या धम्मसभेत उपस्थित सर्व एकजूट ही प्रचार समूह आणि पोचलेल्या मुक्ती आंदोलन समितीमधील सर्व सदस्यांना सप्रेम होते। आपण ऐकत आलेलो आहोत की सम्राट अशोकांनी 84,000 स्तूपांची निर्मिती केली, विहारांची निर्मिती केली, परंतु फक्त आपण ऐकत आलेलो आहोत। पुस्तकांमध्ये ऐकतोय आपण, आपल्या जातक कथांमध्ये वेगवेगळे प्रसंग सांगितलेले आहेत, परंतु ते 84,000 स्तूप आहेत ते कुठं सध्याच्या स्थितीमध्ये कुठे आहेत ते पाहिलेत का आपण विचार केलाय का त्याचा? ते कुठं असतील, कशा परिस्थितीमध्ये असतील ते स्तूप, किंवा आहेत की नाही ते स्तूप? परंतु मला पण बोधिसत्व चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ मी पण बुद्धांच्या आशीर्वादावरती बनवण्यात आलेले 2,000च्या आसपास स्तूप स्वतः पाहिलेले आहेत माझ्या डोळ्यांनी। तरी आमचा प्रयत्न आहे की 84,000 स्तूप जे शोधण्याचा प्रयत्न आहे, परंतु आम्ही प्रयत्न करत आहोत की ते कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत। आता आपण ही पाहतो, आपण जास्तीत जास्त पुरातत्व विभागाकडे अवलंबून असतो की पुरातत्व विभागाने हे केलं पाहिजे, पायऱ्या बनवल्या पाहिजे, पुरातत्व विभागाने दरवाजे लावले पाहिजे लेण्यांना, परंतु पुरातत्व विभाग जिथनं पैसा भेटतो त्याच ठिकाणी पुरातत्व विभाग काम करतो। आता आपण ठाणाळे लेणी आहे, रेणावली लेणी आहे, त्या ठिकाणी का पुरातत्व विभाग काम करत नाही? तरी तिथनं त्यांना इन्कम भेटत नाही काही, कारण त्या ठिकाणावरनं त्यांना पैसा मिळतो। आणि या ठिकाणी बघतोय आपण की लेणी पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आहे, बसण्यासाठी व्यवस्था नाही आहे, येण्यासाठी व्यवस्था नाही आहे। त्यामुळं आम्ही प्रत्येक वेळेस जेवढ्या संघटना असतील लेणी संवर्धकांच्या आणि जेवढ्या आपल्या बुद्धिस्ट टीम असतील